प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. मित्रांनो, गेले काही दिवस आपण मराठा आंदोलन पाहतो, ओबीसी आंदोलन पाहतो. आरक्षणाच्या मुद्द्यावरून हे दोन्ही गट आमने सामने आलेले आहेत. मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून गेले अनेक वर्ष मराठा समूह संघर्ष करतोय. अनेक प्रकारचे मोर्चे काढतोय, उपोषण करतोय, आंदोलन करतोय, पदयात्रा काढतोय आणि अलीकडच्या काळात मनोज जरांगे पाटलाच्या नेतृत्वाखाली त्याला एक वेगळी धार आलेली आहे. मीडियावरून आपण सातत्यानं त्यांच्या मोर्चांचे वार्तांकन ऐकतो, पाहतो. अलीकडे 2 दिवसाआधी त्यांनी मुंबईमध्ये जो ठिय्या मांडला ते देखील आपण पाहिलेलं आहे. प्रत्यक्षदर्शी आपण आहोत, त्याचे प्रत्यक्ष साक्षीदार देखील आपण आहोत बऱ्यापैकी. म्हणजे जे आपले वाचक आहेत, दर्शक आहेत, त्यापैकी बरेचसे लोक त्याचे प्रत्यक्षदर्शी सुद्धा आहे, साक्षीदार सुद्धा आहे. तर हा संघर्ष पराकोटीचा संघर्ष त्यांना करावा लागत आहे आरक्षणासाठी. अर्थात त्यांना जर उद्या आरक्षण मिळालं किंवा आता आरक्षण दिलंय असं एक आपल्याला कालच्या त्या GR मधून माहिती मिळाली किंवा मराठा समाजाने तो एक जल्लोष केला की आम्हाला आमचा विजय झाला. अर्थात तो विजय झाला नाही झाला तो येणाऱ्या काही काळामध्ये आपल्याला दिसेल 2 महिन्याच्या नंतर. परंतु आपण असं गृहीत धरूया की त्यांना ते आरक्षण मिळाले. परंतु या आरक्षण त्यांना साधा आणि सुभ मिळालं नाहीये. ते त्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागलेला आहे. आणि संघर्षातून मिळणाऱ्या एखाद्या वस्तूची किंमत त्याच व्यक्तीला कळतो ज्यानं संघर्ष केला ते मिळवण्यासाठी. आणि त्यामुळं या आरक्षणाची किंमत आज मराठा समाजाला कळली असेल, ओबीसी बांधवांना कळली असेल. परंतु कोणत्याही प्रकारचा काही संघर्ष न करता ज्यांना या आरक्षण मिळाले त्यांना मात्र त्याची कदर नाही, किंमतच नाही. उदाहरणार्थ आमचे चर्मकार बांधव, आमचे मातंग बांधव. चर्मकार बांधव म्हणजे सांभार बांधव, आमचे मातंग बांधव म्हणजे आमचे मांग बांधव किंवा इतर आमच्या जाती समूह. त्यांना काही संघर्ष न करता आयतं वैतं घरात बसून त्यांना आरक्षण मिळालं. कारण तो आरक्षण देणारा बापाचा बाप होता तिथे, बाबासाहेब आंबेडकर. तमाम लोकशाहीवाद्यांच्या रक्तात पेटलेले महामानव, मानवी स्वराज्याचे महान संस्थापक, विश्वरत्न, विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आणि म्हणून त्या बाबासाहेबांनी काही न मागता फुकट सगळं काही देऊन टाकलं. बौद्ध म्हणजे महारांना दिलं, आताच्या बौद्धांना दिलं, मांगांना दिलं, सामारांना दिलं, 18 पगड जाती समूहाला दिलं, आदिवासींना दिलं, भटक्या विमुक्तांना दिलं. काही संघर्ष न करता बाबासाहेबांनी देऊन टाकलं. आणि त्यामुळं आम्हाला काही संघर्ष करावाच लागला नाही. ज्या आरक्षणासाठी आम्हाला संघर्ष करावा लागला नाही त्या आरक्षणाची आम्हाला किंमतच कळत नाही. आणि ज्यांना आम्हाला हे दिलं सगळं फुकट, ज्यांना आम्हाला सगळं फुकट दिलं त्या बाबासाहेबांची आम्ही आदर करत नाही, म्हणजे कदर करत नाही. आम्ही काय मागितलं बाबासाहेबांनी त्या बदल्यात? आम्हाला काहीच मागितलं नाही. फक्त त्यांनी सामाजिक एकोपा मागितला, तो देखील आम्ही देऊ शकत नाही. कपाळ करंटे बाबासाहेबांना बेईमान होणारी अवलाद हीच ना, ज्यांना सगळं आयतं वैतं मिळालं, फुकट मिळालं. बाबासाहेबांची इमानदारी राखणारी अवलाद आम्हाला संपूर्ण देशामध्ये दिसून येते. परंतु बाबासाहेबांशी बेईमान होणारी अवलाद सुद्धा आम्हाला दिसून येते. आणि त्या बेईमान अवलादीमध्ये दुर्दैवानं ज्यांना सगळं काही फुकट दिलंय बाबासाहेबांनी त्यांचा नंबर लागतो. हे दुर्दैवानं या ठिकाणी मांडावं असं वाटतं, बोलावं असं वाटतं. एक गाणं आहे, होता भीमराव लय दिलदार, त्यानं फुकट दिला या सार. होता भीमराव लय दिलदार, त्यानं फुकट दिला या सार. आणि म्हणून त्या फुकट दिलेल्या गोष्टीची आम्हाला किंमत नाही. ती किंमत आता मराठ्यांना कळलेली आहे. ती किंमत आमच्या ओबीसी बांधवांना कळलेली आहे. की संघर्ष काय राहतोय, तो संघर्ष त्यांना करावा लागलेला आहे. आणि म्हणून भले बाबासाहेबांचे उपकार माना नका मानू, बाबासाहेबांचे फोटो तुमच्या दिवाणखान्यात तुमच्या घरात लावा नका लावू, पण निदान बाबासाहेबांशी
बेईमान होऊ नका, एवढंच या ठिकाणी नम्र आवाहन करतोय. जय भीम, जय संविधान. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅन्थर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.